नमस्कार मित्रांनो, स्टडी विथ शिंदे क्लासेस या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्यासाठी नवीन टॉपिक घेऊन आले तो म्हणजे इयत्ता 10वी साठीचा महाराष्ट्र बोर्डाचा आपला अल्जेब्रा मधील अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये जो काही प्रॅक्टिस आहे 3.3 आहे तो आपण आज पूर्ण कव्हर करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा, त्यामध्ये खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला समजून जाणार आहे. ओके, तर सुरुवात करूया पहिल्या क्वेश्चन पासून. तो म्हणजे फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ एनएपी आर 6 अँड 3 रिस्पेक्टिव्हली फाइंड S27. या ठिकाणी पहा, आता आपल्याला S27 आहे. मागच्या जी एक्सरसाइज होती त्याच्यामध्ये आपल्याला T27 T45 या टाइपचे क्वेश्चन होते, म्हणजे आपण त्याच्यामध्ये TN चा फॉर्म्युला अप्लाय केला. ओके, एकूण टर्म किती आहेत या टाइपचा जर क्वेश्चन आलं तर TN साठीचा फॉर्म्युला अप्लाय करायचा, आणि आपल्याला जर बेरीज करायची असेल तर S27 चा फॉर्म्युला अप्लाय करावा लागतो. ओके, तर S27 साठी आपल्याकडे किंवा SN म्हणून आपण त्याला SN इज इक्वल टू SN चा फॉर्म्युला अप्लाय करायचा. आता SN चा फॉर्म्युला दोन आहे, ते म्हणजे काय, जर तुम्हाला फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म माहित असेल तर त्याच्यासाठीच एक फॉर्म्युला आहे, आणि दुसरा फॉर्म्युला म्हणजे जर तुम्हाला फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स माहित असेल आणि यांची व्हॅल्यू जर माहित असेल तर तुम्ही तो फॉर्म्युला अप्लाय करू शकता. तर या ठिकाणी आपल्याला काय काय माहिती ते बघू. या ठिकाणी आपल्याला म्हणणे फर्स्ट टर्म इज 6, म्हणजे आपण म्हणू शकतो A इज इक्वल टू 6. त्याच्यानंतर पुढे म्हणले कॉमन डिफरन्स इज 3, म्हणजे आपल्याला D ची व्हॅल्यू माहिती आहे, D इज इक्वल टू 3. तर आपल्याला विचारले काय, S27 इज इक्वल टू हाऊ मच. ओके, तर त्याची जी ऍक्टिव्हिटी आहे क्वेश्चन आहे पुस्तकामध्ये दिलेला पहा, तर आपण हा लिहून घेऊ अगोदर. S27 इज इक्वल टू आपण डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करू. तर आपला SN चा फॉर्म्युला काय आहे पहा, SN इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे n/2 इंटू ब्रॅकेट ट्वाइस A प्लस n-1 इंटू D. हा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे, बरोबर ना. SN इंटू ब्रॅकेट SN इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट ट्वाइस A प्लस n-1 इंटू D, किंवा याच्याऐवजी तुम्ही T1 प्लस TN हा जरी फॉर्म्युला अप्लाय केला तरी नो प्रॉब्लेम. तर पहा ह्याच्यामध्ये काय सुरुवातीला काय करायचं, n/2. आता n म्हणजे माहिती का आपल्याला, n इज 27 कारण SN आहे. तर आपण लिहिणार 27 डिवाइडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट ट्वाइस A म्हणजे 2 इंटू A ची व्हॅल्यू किती आहे 6 प्लस आतमध्ये n-1 म्हणजे आपण लिहिणार 27 - 1 इंटू पुढे काय D मीन्स या ठिकाणी आहे 3. समजतंय. SN इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट ट्वाइस A प्लस n-1 इंटू D. हा फॉर्म्युला आपण अप्लाय केलाय आणि त्याची व्हॅल्यू पुट केले. पुढे काय होईल पहा, 27 डिवाइडेड भाग जात असेल तर नक्की द्यायचं, इथे काय भाग जात नाही, आपण देणार नाही. पुढे आपण कॅल्क्युलेशन करून घेऊ आतमध्ये अगोदर. 6 दुनी 12 अधिक 27 मधून एक गेला 26 गुणिले 3. ओके, पुढे करू आपण पहा 27 भागिले 2 आतमध्ये किती राहते पहा 12 अधिक 26 त्रिक किती होणार आहे, 26 त्रिक 78 78. म्हणजे पुढे काय होईल पहा 27 भागिले 2 इंटू 12 आणि 78 ची बेरीज करा. 8 आणि 2 10, हातचाला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 1 9, 90. आता काय करता येईल आपल्याला 2 ने 90 ला नक्कीच भाग देता येईल. 2 1 2 आणि आपण 2 चोक 8 सुरुवातीला म्हणू शकतो, खाली उरला 1 आणि पुढे 0, 2 पंचे 10 म्हणजे 25, 25 दुने 90. आपला आन्सर आले 27 गुणिले 45. याचं कॅल्क्युलेशन आपण बाजूला करून घेऊ वाटल्यास. 45 गुणिले 27 27 गुणिले 25 बाजूला कॅल्क्युलेशन करा किती 7 5 35 5 हातच्याले 3 7 चोक 28 आणि 3 31 0 2 पंचे 10 1 2 चोक 8 आणि 9 म्हणजे आपल्याला 5 त्याच्यानंतर 1 9 3 12 म्हणजे आपला आन्सर किती आले 1215 1215 ही आपली आलेली S27 जे की आपल्याला विचारलं होतं. समजतंय. आपण फक्त काय केलंय SN चा फॉर्म्युला अप्लाय केला नाही, त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केलंय. आपला आन्सर आले 1200. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 2 आहे, फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर्स. आपल्याला काय सांगितलंय, पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची आपल्याला बेरीज विचारली आहे, बरोबर ना. आता इथं असा अर्थ घ्यायचा नाही की 123 पर्यंतच्या, तर आपल्याला पहिल्या 123 समसंख्या जेवढ्या असतील तेवढ्यांची आपल्याला बेरीज विचारली, बरोबर आहे. तर आपण अगोदर अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय होईल याचा आपण विचार करू. पहा अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये सुरुवातीला समसंख्यांची सुरुवात करू आपण. किती होणार 2, नंतर 4 6 8 अशा पद्धतीने त्या संख्या वाढत जाणार आहे. आता आपल्याला माहिती का शेवटची संख्या कोणती आहे माहित नाहीये, म्हणजे 123 थोडक्यात आपल्याला काय 123 संख्या पण माहित नाही आणि टोटल संख्या फक्त आपल्याला माहिती 123 आहेत म्हणून. मग आपण काय करू सुरुवातीला या ठिकाणी म्हणू शकतो A इज इक्वल टू किती 2. A म्हणजे फर्स्ट टर्म असतं. त्याच्यानंतर D पण आपल्याला काढते. D म्हणजे काय, D म्हणजे त्यांच्यामधला फरक कितीचा असणार 2चा. 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8, किंवा तुम्ही म्हणू शकता T2 मायनस T1 ते येणार किंवा T3 मायनस T2 करू शकता. D इज इक्वल टू पण किती आलं इथं 2, म्हणजे A ची व्हॅल्यू माहिती आहे 2, D ची व्हॅल्यू पण किती आहे 2 आहे. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आपल्याला माहिती पहा, पहिल्या 123 संख्या आहेत, म्हणजे आपल्याला N इज इक्वल टू माहिती आहे किती 123. N ची व्हॅल्यू किती आहे 123. तर आपल्याला साहजिकच
एस एन विचारलाय म्हणजे एस 123 विचारलाय म्हणजे पहिल्या 123 समनैसर्गिक संख्या म्हणजे काय एस 123 म्हणजे सम ऑफ फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर्स आपल्याला निघून जाणार आहे. तर एस 123 साठी फॉर्म्युला अप्लाय करायचा. आपला जनरल फॉर्म्युला काय एस एन इज इक्वल टू एन बाय 2 इंटू ब्रॅकेट टॉइस ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. हा फॉर्म्युला आपण अप्लाय करणार आहोत. त्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट करू. मग आपण एन ची जागा 123 लिहिले पहा. इकडे लिहिणार 123 भागिले 2 ब्रॅकेट मध्ये पहा 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे ए इज इक्वल टू 2 प्लस पुढे काय पहा 123 मायनस 1 कारण एन मायनस 1 आहे. नंतर पुढे इंटू डी डी मीन्स 2 डी ची व्हॅल्यू पण 2 च आहे. पुढे पहा भाग जात नाहीये तसं तसं ठेवू 123 डिवायडेड 2 आतमध्ये काय होईल 2 दुने 4 होईल. त्याच्यानंतर प्लस 123 मधून एक गेला 122 गुणिले 2 बरोबर आहे. नेक्स्ट स्टेप काय होईल 123 डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट मध्ये पहा 4 प्लस 122 गुणिले 2 किती होणार आहे 244 बरोबर ना. किंवा गुणाकार करा 2 दुने 4 2 दुने 4 आणि 2 एक 2 244 244. त्याच्यानंतर ह्या दोघांची बेरीज करा काय होईल इज इक्वल टू 123 डिवायडेड बाय 2 इंटू 244 4 किंवा 248 होणार आहेत. 2 ने 248 ला भाग द्यायचा आपल्याला किती येईल पहा 2 बे इथं म्हणा 2 बे 2 दुने 4 आणि 2 चौक 8 म्हणजे 124 आन्सर येणार आहे. आता आपल्याला 123 आणि 124 यांचा गुणाकार करायचा आहे म्हणजे तेच आपलं फायनल आन्सर असणार आहे बरोबर ना. 123 गुणिले 124 आपण बाजूला गुणाकार करूयात 4 1 12 हातचाला 1 4 2 8 आणि 1 9 4 1 4 4 ने गुणले. आता आपण 2 ने गुणणार आहोत 1 शून्य द्यायचा आहे 2 3 6 2 दुने 4 2 1 2 बरोबर आहे. नंतर आपण काय करणार 1 ने गुणणार आहे 2 शून्य नेऊन ठेवू 1 3 3 1 दुने 2 1 1 1 1 2 3 जसं तसं बेरीज करा 2 9 6 15 हातचाला 1 4 4 8 4 12 हातचाला 1 2 2 4 1 5 आणि हे 1 15,252 एवढा आपला आन्सर आलेला आहे. 15,252 हे कशी झाले आपली यस 123 म्हणजे पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची बेरीज किती आलेली आहे 15,252. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे सॉल्व्ह करायचे. त्यानंतर पहा पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3 फाइंड द सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स बिटवीन 1 अँड 350. म्हणजे आपल्याला 1 ते 350 यामधील जे काही समसंख्या आहेत इव्हन नंबर्स त्यांची आपल्याला काय करायचे बेरीज किती असा प्रकारचा क्वेश्चन आहे. तर आपण एक काम करू शकतो की त्यांच्यामधले जे इव्हन नंबर्स आहेत त्यांचे आपण अगोदर अरिथमेटिक प्रोग्रेशन तयार करू शकतो. आपण म्हणू शकतो इव्हन नंबर्स बिटवीन 1 and 350 आर कोणत्या येतात आपल्याला सांगता येईल. सुरुवात कशाने करणार आपण 2 पासून सुरुवात करू 2 4 6 शेवटी काय असणार आहे शेवटची. आता इथं काय म्हटलं पहा 1 आणि 350 यांच्या मधील म्हणजे त्याच्यामध्ये 350 इन्क्लूड होईल का नाही होणार म्हणजे 348 350च्या अगोदरची कोणती 348 पर्यंतच आपण घेणार आहोत. कारण 350 म्हटल्यानंतर त्याचा अर्थ होतो 1 to 350. आपल्याला बिटवीन 1 and 350 म्हटले 1 आणि 350 यांच्या मधील त्याच्यामुळे 2 आणि 348 हे झाल्या फर्स्ट आणि झाली लास्ट. तर यांची आपल्याला बेरीज करायची. आपल्याकडे अरिथमेटिक प्रोग्रेशन तयार आहे. आपण करू ए इज इक्वल टू ए चा फॉर्म्युला किती येतो ए म्हणजे काय असतं 2 ए म्हणजे फर्स्ट टर्म बरोबर ना ए इज इक्वल टू 2. त्याच्यानंतर डी म्हणजे काय असतं डी म्हणजे कॉमन डिफरन्स तो किती असणार आहे आपण म्हणतो T2 मायनस T1 होऊ शकतो किंवा T3 मायनस T2 म्हणा किंवा डायरेक्ट आपल्याला म्हणजे 2 आणि 2 4 आणि 2 6 म्हणजे डी इज इक्वल टू 2 डिफरन्स किती आलाय 2 आलाय. त्याच्यानंतर आपल्याला एन ची व्हॅल्यू माहित आहे का या ठिकाणी नाही माहिती कारण आपल्याला जर एस एन चा फॉर्म्युला अप्लाय करायचा असेल तर ए माहित पाहिजे एन माहित पाहिजे आणि डी पण माहित पाहिजे. तर एन माहित नाही आपल्याला तर आपण एन अगोदर काढून घेऊ. तो कसा काढायचा त्यासाठी आपल्याला शेवटची टर्म माहिती आहे म्हणजे आपल्याला टीएन माहिती आहे. टीएन इज इक्वल टू 348. शेवटची जी काही टर्म आहे त्याच्यावरून आपल्याला एन सहज काढता येतो. त्याच्यासाठी आपल्याला अगोदर टीएन चा फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. ओके टीएन चा फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर काय होईल टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी बरोबर आहे. याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. टीएन ची व्हॅल्यू किती आहे 348 इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू आहे 2 प्लस एन मायनस 1 व्हॅल्यू माहित नाही आपल्याला एन ची जसे तसे ठेवणार आहोत आपण डी मीन्स 2 बरोबर आहे. पुढे काय इकडचा 2 इकडे वजा करा म्हणजे 348 वजा 2 बरोबर एन मायनस 1 इंटू 2 होणार आहे. इकडची वजाबाकी करा 348 मधून 2 गेले किती राहिले 346 बरोबर इकडे काय होणार आहे एन मायनस 1 इंटू 2 बरोबर आहे.
आता 2 ने इकडे काय केलं गुणलेलं इकडे भागावं लागेल आपल्याला म्हणजे 346 भागिले 2 बरोबर n-1 346 ला 2 ने भागा किती बेक बे वरून 4 14 झाले बे 7 14 आणि बेत्रिक 6 173 तुम्ही बाजूला पण करून बघू शकता 346 भागिले 2 किंवा डायरेक्ट असा भाग दिला तरी चालेल नंतर पहा तिकडचा जो -1 आहे आपण लगेच इकडे काय करू +1 करून टाकू म्हणजे इकडे काय शिल्लक राहील एन शिल्लक राहणार आहे समजतंय एक स्टेप डायरेक्ट गायब केला पण तिकडचा -1 इकडे प्लस केलाय तर 173 अधिक 1 किती होणार आहे 174 म्हणजे एन ची व्हॅल्यू आपल्याला आली 174 आता आपल्याला एन माहिती आहे ए माहिती आहे डी माहिती आहे आपण सरळ सरळ फॉर्म्युला अप्लाय करू कोणता एसएन साठी जा म्हणजे आपल्याला सरळ बेरीज भेटणार आहे त्याची एसएन चा फॉर्म्युला काय आपल्याकडे n/2 इंटू ब्रॅकेट ट्वाइस ए प्लस n-1 इंटू डी याच्यामध्ये आपण काय करायचं फक्त आता व्हॅल्यू पुट करायची आपल्याला एन्सर घेऊन जाणार आहे तर काय होईल पहा S174 इज इक्वल टू 174 डिवाइडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे ए इज इक्वल टू 2 आहे प्लस n मीन्स 174 एकूण 174 आहे -1 इंटू डी ची व्हॅल्यू पण किती आहे 2 अशा प्रकारे आपण व्हॅल्यू पुट केलं आता आपल्याला फक्त सॉल्व्ह करायचे पुढे काय होईल पहा 174 ला 2 ने भागल्यानंतर किती येईल बे 8 16 खाली उरला 1 14 झाले बे 7 14 म्हणजे 87 नंतर आतमध्ये जर विचार केला बे दुने 4 प्लस 174 मधून 1 गेला 173 आणि पुढे गुणिले 2 आता अगोदर हा गुणाकार करून घेऊ म्हणजे काय होईल पहा 87 आता इथे 87 ने प्रत्येकाला गुणत नाही वाचायचं अगोदर आतमध्ये कॅल्क्युलेशन करून घ्या म्हणजे 87 ने गुणायला तुम्हाला सोपं जाणार आहे 87 आतमध्ये काय होईल पहा 4 प्लस 173 आणि 2 चा गुणाकार करा किती होईल 173 गुणिले 2 बाजूला करा बेत्रिक 6 बेसती 14 हाताला 1 बे 1 बेने 3 346 बरोबर 346 आणि 4 ची बेरीज करा किती होणार आहे 350 होईल 87 गुणिले 350 कारण 346 अधिक 4 350 झाले आता 350 आणि हे 87 एवढाच गुणाकार करायचा आहे म्हणजे आपला आन्सर येऊन जाणार आहे पुढे काय होईल पहा आपण करू 350 गुणिले 87 7 0 0 7 5 35 हातच्याले 3 7 3 21 आणि 3 किती होतात 24 आता आपल्याला 8 ने उडायचं पण आपण एक 0 ठेवत असतो पुढे 8 0 0 8 5 40 हातच्याले 4 8 3 24 आणि 4 28 म्हणजे आपला आन्सर आले पहा 0 5 4 8 2 10 हातच्याला 1 5 2 3 30,450 अशा प्रकारचा आपला आन्सर आला आपण लिहू तसं 30,450 मीन्स S174 इज इक्वल टू बरोबर आहे म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल बरं सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स बिटवीन 1 and 350 इज आपण लिहू तसं देअरफॉर सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स बिटवीन 1 and 350 इज किती आली ती 30,450 बरोबर आहे 30,450 एवढी बेरीज झालेली आहे ओके त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 4 आहे इन एन एपी 90th टर्म इज 52 and 30th टर्म इज 128 फाइंड सम ऑफ फर्स्ट 56 टर्म या ठिकाणी काय दिले आपल्याला सांगितले 19वे पद दिले 52 त्यानंतर 38वे पद दिले ते म्हणजे 128 तर विचारलंय तुम्हाला 56 फर्स्ट 56 टर्म ची सम विचारली पहा सम ऑफ फर्स्ट 50 म्हणजे पहिल्या 56 टर्मची ऍडिशन किती असेल या टाइपचा क्वेश्चन आहे समजलंय 19वे दिले 38वे दिले आणि पहिल्या 56 ची बेरीज विचारली पहा दिले एक आणि काढायचं दुसरं ठीक आहे तर टेन्शन नाही घ्यायचं पहा खूप सिंपल प्रश्न आहे तुम्हाला सहज समजून जाणार आहे व्यवस्थित लक्ष द्या आपण काय करू सुरुवातीला जे दिले ते अगोदर लिहून घेऊ म्हणजे काय 90 टर्म इज 52 म्हणजे काय आपण म्हणणार T19 इज इक्वल टू 52 बरोबर आहे 52वी म्हणजे सॉरी 19वी पद 52 आहे त्याच्यानंतर पुढे म्हणले 38वी टर्म किती आहे 128 आपण लिहू T38 इज इक्वल टू 128 बरोबर आहे T38 इज इक्वल टू 128 पहा व्यवस्थित 19वे पद 52 आपण लिहिलंय आणि 38वे पद 128 हे दोन गोष्टी लिहिल्या तर आपल्याला विचारलंय काय S56 इज इक्वल टू हाऊ मच म्हणजे पहिल्या 56 पदांची बेरीज आपल्याला S56 इज इक्वल टू विचारले हे आपल्याला काढायचं आपलं टार्गेट हे आहे ओके आता काय करायचं हे जे दोन टर्म दिल्यात ना त्याच्यावरून आपण TN चा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो आता हे जर काढायचं असेल तर आपल्याला A आणि D ची व्हॅल्यू माहित पाहिजे N समजा माहिती आपल्याला 56 परंतु A आणि D माहित पाहिजे बरोबर ना
ए आणि डी ची व्हॅल्यू माहित करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, ह्याच्यासाठी टीएन चा फॉर्म्युला अप्लाय करायचा, ह्याच्यासाठी टीएन चा फॉर्म्युला अप्लाय करायचा. दोघांसाठी फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर आपल्याला ए आणि डी च्या स्वरूपामध्ये दोन इक्वेशन भेटणार आहेत आणि ते सॉल्व्ह केले तर आपल्याला ए आणि डी ची व्हॅल्यू येणार आहेत. बरोबर आहे. सुरुवातीला आपण म्हणू आपला फॉर्म्युला काय, टीएन चा, टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी. याच्यामध्ये जर आपण T19 ठेवलं तर काय होईल पहा, T19 इज इक्वल टू एन ची व्हॅल्यू किती ठेवली 19, म्हणजे आपल्याला म्हणता येईल ए प्लस एन म्हणजे 19 मायनस 1 इंटू डी. बरोबर आहे. आता इथे काय T19 ची व्हॅल्यू माहिती किती 52, आपण लिहू 52 इज इक्वल टू ए प्लस 19 1 केला 18 डी, म्हणजे आपल्याला म्हणता येईल ए प्लस 18 डी इज इक्वल टू 52. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणणार आहोत. समजतंय काय झालंय, आपण Tn चा फॉर्म्युला T19 साठी अप्लाय केला आणि आपल्याला a अधिक 18 डी बरोबर 52 हे पहिले इक्वेशन आपल्याला भेटलेलं आहे. त्यानंतर आपण काय करू, आता काढू पुढे T38 इज इक्वल टू त्याच्यासाठी पण आपल्याला काय म्हणता येईल a प्लस एन म्हणजे काय 38 मायनस 1 इंटू डी. बरोबर आहे. Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. यांची व्हॅल्यू आपण 38 ठेवलेली. आता T38 आपल्याला माहिती किती येते 128. आपण लिहू इथं 128 बरोबर ए प्लस 38 मायनस 1 किती 37 डी. म्हणजे आपल्याला म्हणता काय येईल ए प्लस 37 डी इज इक्वल टू 128. अशा पद्धतीने आपण लिहिलं म्हणजे आपल्या जनरल फॉर्म मध्ये आपल्याला म्हणता येईल. आपल्याला पहिले इक्वेशन म्हटलंय ए अधिक 18 डी बरोबर 52 आणि दुसरे इक्वेशन म्हटलंय ए अधिक 37 डी बरोबर 128. हे दोन इक्वेशन जर आपण सॉल्व्ह केले तर आपल्याला काय भेटणार आहे, ए आणि डी च्या व्हॅल्यू भेटणार आहे. ते कशा सॉल्व्ह करायचे ते आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्याच्यासाठी आपला पहिला चॅप्टर होता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, त्याच्यामध्ये आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता कोएफिशियंट सारखा आहे. या ठिकाणी ए आणि ए आपण कॅन्सल करू शकतो. त्यासाठी फक्त आपल्याला काय करावं, दोघांची वजाबाकी करावी लागेल. दोनातून एक वजा करा किंवा एकातून दोन वजा केले तरी चालेल, पण आपल्याला सोपं पडेल ह्याच्यातून हे वजा करा. आपण लिहू बाय इक्वेशन 2 मायनस 1 किंवा तुम्ही लिहू शकता सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2 असं लिहिलं तरी हरकत नाही. आपण इक्वेशन 2 अगोदर लिहून घेऊ. दोनातून वजा करायचं आहे म्हणजे ए अधिक 37 डी बरोबर 128. बरोबर आहे. खाली आपल्याला कोणतं लिहायचंय ए प्लस 18 डी, ए प्लस 18 डी इज इक्वल टू 52. यांची आपल्याला वजाबाकी करायची. वजाबाकी करायची म्हणजे काय करायचं असतं, खालच्याचे आपल्याला चिन्ह बनवायचे असतात. प्लस असेल तर मायनस करायचं, मायनस असेल तर प्लस करायचं. सर्व प्लस होते आपण मायनस करून घेतले आणि मात्र चिन्हांचा विचार बदललेल्या चिन्हांचा विचार करायचा आहे. काय करायचं पहा, या ठिकाणी आपण म्हणू शकतो ए आणि ए कॅन्सल होणार कारण प्लस ए मायनस ए कॅन्सल, राईट ना, म्हणजे 0 आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर 37 डी म्हणून 18 डी गेले किती राहतं पहा, 17 8 गेले 9, चला 1, 3 2 गेले 19 डी, मोठ्या संख्येचे चिन्ह प्लस इज इक्वल टू पुढे काय होईल पहा 128 म्हणून 52 वजा करा, 8 2 गेले 6, 12 2 5 गेले 7 म्हणजे 76 आला. 19 डी इज इक्वल टू 76 म्हणजे आपल्याला म्हणता येईल डी इज इक्वल टू किती 76 भागिले 19. साहजिकच डी ची व्हॅल्यू किती येणार आहे 19 चोक 76. डी इज इक्वल टू किती आहे 4. अशा प्रकारे आपल्याला डी ची व्हॅल्यू आली. आता आपण काय करू, डी ची व्हॅल्यू जी आली ती कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये ठेवा, 1 मध्ये ठेवा का 2 मध्ये ठेवा, कुठेतरी ठेवली तरी हरकत नाही. आपण 1 मध्ये पुट करू. देअरफॉर आपण म्हणू इक्वेशन 1 बिकम्स, इक्वेशन आपण लिहू शकतो पुट डी इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. का होईल ए प्लस 18 इंटू डी ची व्हॅल्यू किती आहे 4 इज इक्वल टू 52. बरोबर आहे. म्हणजे ए प्लस 18 चौक किती 18 2 36, 18 3 54, 18 चौक 72 इज इक्वल टू 52. इकडचे 72 तिकडे वजा करा म्हणजे आपल्याला म्हणता येईल ए इज इक्वल टू 52 मायनस 72. ए इज इक्वल टू किती येणार आहे. आता मोठ्यातून लहान संख्या वजा करावं लागेल. मोठ्या संख्येचे चिन्ह देतं 72 मधून 52 गेले 20, मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस म्हणजे ए इज इक्वल टू किती आलं आपलं -20. अशा प्रकारे आपल्याला ए ची व्हॅल्यू आलेली आहे आणि डी ची पण व्हॅल्यू आली आहे. आता ए माहितीये, डी माहितीये, त्याच्यानंतर आपल्याला अजून काय माहितीये एन पण माहितीये. तर साहजिकच आपल्याला S56 काढता येणार आहे. तर आपण पुढे लिहू S56 किंवा SN चा फॉर्म्युला अगोदर लिहू. SN इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट ट्वाइस ए प्लस n-1 इंटू डी. हा फॉर्म्युला आपण अप्लाय केला. त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करू आपण. n मीन्स आता पहा 56 घ्यावं लागेल आपल्याला. S56 इज इक्वल टू 56 डिवाइडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती आली ए इज इक्वल टू -20. आपण -20 ब्रॅकेट मध्ये लिहितोय प्लस एन ची व्हॅल्यू आहे 56 -1 इंटू डी ची व्हॅल्यू किती आली 4. डी ची व्हॅल्यू आलेली आहे 4. पहा व्यवस्थित लक्ष द्या. आपण काय केलं एसएन चा फॉर्म्युला अप्लाय केला. एन ची व्हॅल्यू 56 म्हणजे आपल्याला S56 विचारलं होतं ना, मग एन ची व्हॅल्यू 56 ठेवली. इथे पण 56 आणि या ठिकाणी पण 56 ठेवलंय.
त्याच्यानंतर ए ची व्हॅल्यू आपण ठेवलेली -20, इथं n इज इक्वल टू -20 सॉरी ए इज इक्वल टू -20 ठेवलंय आणि बाकीचं डी ची व्हॅल्यू 4 ठेवली. पुढे बघा होईल 2 ने 56 ला भाग द्या 28 दुने 56 बरोबर ना. कंसामध्ये काय राहते पहा 2 आणि -20 चा गुणाकार किती -40 20 दुने 40 परंतु मायनस चिन्ह असेल तर मायनस देऊन टाकायचे. पुढे काय होईल पहा प्लस 56 - 1 55 इंटू 4. आता ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ आपण अगोदर 28 कंसामध्ये -40 अधिक 55 आणि 4 चा गुणाकार करा 4 पंचे 20 हातचे 2 4 पंचवीस 2 22 म्हणजेच 220. आता 220 आणि हे प्लस आहेत आणि हे -40 आहेत विरुद्ध चिन्ह असतं आपण वजाबाकी करतो. 220 मधून 40 गेलो किती राहणार आहेत 28 गुणुले यांच्या दोघांची वजाबाकी किती 180 कारण 220 मधून 40 गेले 180. आता आपल्याला दोघांचा गुणाकार करायचा आहे फक्त 28 आणि 180 चा गुणाकार किती होते ते आपला आन्सर असणार आहे पहा 180. आपण 0 ऑलरेडी लिहून ठेवू आधीच 28 गुणिले 18 करू फक्त तुमच्या लक्षात येईल 8 × 64 4 हातचे 6 8 × 7 14 0 2 8 16 1 2 1 3 360 म्हणजे 4 6 4 10 हातचा आलाय 3 2 5. आपला आन्सर आले 504 आणि हा 0 का तर हा आधीचा 0 म्हणजे S56 इज इक्वल टू म्हणजे सम ऑफ फर्स्ट 56 टर्म म्हणजे पहिल्या 56ची बेरीज होती ती आलेली आहे आपली 50 40 म्हणजे 5040 हे आपला आन्सर आलेले आहे. ओके त्यानंतर पहा पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5 फाइंड द सम ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 1 and 140 which are divisible by 4. हा जो क्वेश्चन आहे पुस्तकामध्ये आपल्याला ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपामध्ये दिलाय तर ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायला सांगितले तर आपण या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह करून की तुम्ही ऍक्टिव्हिटी फिलअप करू शकता बरोबर ना. तर इथं काय सांगितलंय की सम ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 1 and 140 1 आणि 140 यांच्यामध्ये जेवढे काही नैसर्गिक संख्या आहेत त्यांची आपल्याला काय करायची बेरीज करायची बट विच आर डिव्हिजिबल बाय 4 ज्या 4 ने भाग जातात अशा संख्या आपल्याला बघायच्या आहेत. तर आपण एक काम करू 1 आणि 140 यांच्यामध्ये 4 ने भाग जाणाऱ्या संख्या बघू. सुरुवातीला जर विचार केला तर पहिली कोणती असणार आहे 4च असणार आहे 1 2 3 नंतर 4 कारण पहिल्या 3 संख्येला भाग जात नाही. आपण वाटल्यास लिहू नंबर्स फ्रॉम नंबर्स बिटवीन 1 and 140 which are divisible by 4 are. कोणत्या कोणत्या तेवढ्या संख्या येतात आपल्या लक्षात येईल किती 4 त्याच्यानंतर 8 16 सॉरी मध्ये 12 राहिली 4 8 12 16 त्याच्यानंतर पुढे पुढे शेवटची संख्या कोणती येईल पहा इथं 140 आहे. आता 140 काय म्हणलं बिटवीन 1 and 140 म्हणजे त्याच्यामध्ये 140 इन्क्लूड होणार नाही. त्याच्या आधीची कोणती संख्या येणार आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे 136 असणार आहे कारण 138 ला काय भाग जाणार नाही 136 आहे 4 ने भाग जाणार आहे म्हणजे ही झाली आपली अरिथमेटिक प्रोग्रेशन. ओके आता आपल्याला ए ची व्हॅल्यू काढता येईल डी ची पण व्हॅल्यू काढता येईल. आपण कशी काढू पहा ए इज इक्वल टू आपल्याला काय म्हणता येईल 4 ए म्हणजे काय असतं पहिलं पद आहे त्याच्यानंतर डी म्हणजे काय त्यांच्या मधला फरक किती आहे 4 आणि 4 8 आणि 4 12 आणि 4 16 म्हणजे डी इज इक्वल टू 4 आहे राईट. ए ची व्हॅल्यू माहिती आहे डी ची व्हॅल्यू पण माहिती आहे. आता आपल्याला एन पण माहित पाहिजे तेव्हा आपण काय करू शकतो त्यांची बेरीज करू शकतो परंतु आपल्याला एन माहिती का माहित नाही परंतु आपल्याला शेवटची टर्म माहिती आहे कोणती याला आपण म्हणू टीएन इज इक्वल टू 136. आता पहा आपल्याला टीएन माहिती आहे ए आणि डी माहिती त्याच्यावरून आपल्याला एन ची व्हॅल्यू सहज भेटू शकते बरोबर ना. तर त्यासाठी आपल्याला कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे टीएनचा फॉर्म्युला अप्लाय करू पहा टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. हा फॉर्म्युला अप्लाय केला ना आपल्याला एन ची व्हॅल्यू भेटणार आहे. टीएन ची व्हॅल्यू आपण त्याच्यामध्ये ठेवू किती 136 इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती आहे 4 प्लस एन मायनस 1 इंटू या ठिकाणी डी किती आहे डी पण 4 आहे. ओके आपण फक्त काय केलं व्हॅल्यू पुट केल्यात. आता पुढे इकडचा 4 इकडे वजा करा 136 वजा 4 बरोबर इकडे काय राहते एन मायनस 1 इंटू 4 एवढे शिल्लक राहते 4 आपण इकडे घेतला मायनस झालाय 136 मधून 4 गेले किती राहतील 132 इज इक्वल टू एन मायनस 1 इंटू 4. आता 132 ला 4 ने भागता येईल आपल्याला 4 ने इकडे मल्टिप्लाय केले इकडे डिवाइड करू 132 भागिले 4 बरोबर एन मायनस 1 म्हणजे 4 ने भागल्यानंतर किती येईल पहा 4 त्रिक 12 खाली उरला 1 परत 2 म्हणजे परत 4 त्रिक 12 इज इक्वल टू एन मायनस 1 म्हणजे 33 इज इक्वल टू एन मायनस 1 इकडचा मायनस 1 आपण इकडे करणार प्लस म्हणजे 33 मध्ये 1 ऍड केला किती होणार आहे 33 प्लस 1 इज इक्वल टू किती इकडं एन शिल्लक राहतोय म्हणजे आपल्याला म्हणता येईल एन इज इक्वल टू किती 34. एकूण किती संख्या येतात 34 संख्या आहेत
4ने भाग जाणाऱ्या 1 आणि 140 यांच्यामध्ये एकूण 34 संख्या आहेत. आपल्याला n ची व्हॅल्यू भेटली, a माहितीये, d माहितीये. आपल्याला एसएन चा फॉर्म्युला अप्लाय करायला अडचण नाही. आपण एसएन चा फॉर्म्युला अप्लाय करू. तर एसएन चा फॉर्म्युला काय आपला, एसएन इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट ट्वाइस a प्लस n-1 इंटू डी. हा फॉर्म्युला. याच्यामध्ये आपण फक्त आता व्हॅल्यू पुट करणार आहोत. आपल्याला आन्सर येऊन जाईल. n ची व्हॅल्यू किती ठेवायची आपल्याला, 34. आपण लिहू S34 इज इक्वल टू 34 डिवाइडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे, a इज इक्वल टू 4. इथे लिहू आपण 4 प्लस n मीन्स 34 मायनस 1 आणि पुढे d ची व्हॅल्यू पण किती आहे, 4. अशा पद्धतीने आपण फक्त त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्यात. आता कॅल्क्युलेशन करून घेऊ. 2 ने 34 ला भाग द्या, 17. 17 दुने 34 होतात. कंसामध्ये 4 दुने 8 प्लस 34 तून 1 गेला 33 आणि पुढे गुणिले 4. बरोबर आहे. आता पुढे आपल्याला काय करावं लागेल, अगोदर हा गुणाकार करून घेऊ 33 आणि 4 चा. इकडे काय होईल पहा, 17 इंटू ब्रॅकेट 8 प्लस 4 त्रिक 12, चला 1 4 त्रिक 12 ने 13 म्हणजे 132. बरोबर आहे. आता 132 आणि 8 ची बेरीज करा, किती येणार आहे, 140 होईल. म्हणजे 17 गुणिले 140 हे जे आपण कॅल्क्युलेशन करू ते म्हणजे आपला आन्सर येणार S34. किती येते पहा, कॅल्क्युलेशन करू पाहू आपण. 140 गुणिले 17, हा शून्य जसं तर ठेवला, 17 चोक 68, हातच्याले 6, 17 1 17 6 किती झाले 23. म्हणजे आपला आन्सर आला 2380. हे काय झालं आपलं S34. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल, आपल्याला क्वेश्चन आहे पहा, फाइंड द सम ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 1 and 140. म्हणजे आपल्याला म्हणतात सम ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 1 and 140 which are divisible by 4 is 2380. म्हणजे 2380 एवढी आपली बेरीज झालेली आहे. ओके. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 6 आहे, सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स इन एन एपी इज 3300. फाइंड इज 28 टर्म. इथे दिले का आपल्याला एका एपीच्या पहिल्या 55 टर्मची ऍडिशन जी आहे ती म्हणजे किती, सम किती आहे 3300 आहे. तर आपल्याला 28वी टर्म विचारली. या ठिकाणी क्वेश्चन पहा, तुम्हाला थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटेल, खूप सिंपल क्वेश्चन आहे. आपल्याला दिलेलं काय आहे ते आपण अगोदर लिहून घेऊ. सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स म्हणजे आपल्याला काय दिलंय, S55. सम म्हटलं का तुम्ही S म्हणायचं. S55 इज इक्वल टू किती दिले ते 3300. विचारले की आपल्याला 28 टर्म विचारली म्हणजे आपण लिहिणार T28 इज इक्वल टू हाऊ मच. हा क्वेश्चन आपल्याला विचारलाय. ओके. खूप सिंपल आहे पहा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. आपण काय करू, ह्याच्यासाठी काय करायचं, एसएन चा फॉर्म्युला अप्लाय करायचा आणि ह्याच्यासाठी टीएन चा फॉर्म्युला अप्लाय करायचा. तुम्हाला आन्सर येणार आहे. एसएन चा फॉर्म्युला आपण अप्लाय करू. आपला एसएन चा फॉर्म्युला काय पहा, एसएन इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट ट्वाइस a प्लस n-1 इंटू डी. बरोबर आहे. आपल्याला काय S55 आहे म्हणजे आपण लिहू S55 इज इक्वल टू n म्हणजे काय 55/2 कंसामध्ये किती राहील पहा, ट्वाइस a प्लस n मीन्स 55 मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही, जशी तशी देऊ आपण. केलंय काय आपण, फक्त n इज इक्वल टू 55 पुट केलंय. ओके. आता काय करू, इकडच्या दोन्ही इकडे भागलं, इकडे करून टाकू. हा, त्याच्या अगोदर S55 ची व्हॅल्यू आपण पुट करू. किती 3300. मग इथं होईल पहा 3300 बरोबर 55/2 कंसामध्ये ट्वाइस a प्लस 55 तून 1 गेला 54d. ओके. आता पुढच्या स्टेपला या दोन इकडे भागले, इकडे गुणू, 55 गुणले, इकडे भागू. म्हणजे आपल्याला म्हणता येईल 3300 गुणुले 2 भागिले 55. लक्षात आलं काय केले, तिकडचे जे 55 वरती होते इकडे खाली आले, इकडचा 2 वरती घेतलाय. इज इक्वल टू इकडे काय शिल्लक राहते पहा 2a प्लस 54d. आता पहा आपण काय भाग जाईल 55 आणि इकडे 33 11 ने भाग द्यायला हरकत नाही. किती 11 5 55, 11 त्रिक 33 आणि हा पुढचे 2 शून्य म्हणजे 5 आणि आता 300 ला भाग देता येईल आपल्याला सहज. म्हणजे 5 1 5 5 6 30 आणि हा पुढचा शून्य म्हणजे 60 आले. आणि 60 आणि 2 चा गुणाकार करा, 60 दुने 120 बरोबर ट्वाइस a प्लस 54d. आता दोन्हीकडे भाग जाईल ना, कितीने भाग जाईल बरं, इथे 120 आहे, इथं 2, इथं 54 आहे, सगळीकडे 2 ने आपल्याला भाग देते. आपण डिवाइड बाय 2 मग इथे किती होईल 60 बरोबर इथं 2 ने भाग दिला 1 राहिला आणि 54 ला 2 ने भाग दिला 27d. पहा हे कसं आलं, लक्षात आलं का. आपण केलंय काय, सगळीकडे 2 ने भाग दिला, इथं 2 ने भाग दिला किती आलं 60, इथं 2 ने दिला किती आलं a, कारण 2 कॅन्सल झाला. 54 म्हणजे 27, 27 गुणे 54. ह्याला इक्वेशन नंबर आपण काय म्हणू 1 म्हणू. आता काय केलं आपण, फक्त याच्यासाठी एसएन चा फॉर्म्युला अप्लाय केलाय. आता आपण काय करू T28 साठी फॉर्म्युला अप्लाय करू. म्हणजे टीएन चा फॉर्म्युला आपल्या सर्वांना माहिती आहे काय, टीएन इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू डी.
बरोबर आहे. एसएन आणि टीएन मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही, पहा खूप सिंपल आहे. आता याच्यामध्ये T28 आहे ना, मग यांची व्हॅल्यू आपण 28 पुट करू. T28 इज इक्वल टू A प्लस N मीन्स 28 मायनस 1 इंटू D. बरोबर आहे. आता काय करा, T28 ची आपल्याला व्हॅल्यू माहित नाही, आपण जसं तसं लिहू T28 इज इक्वल टू A प्लस 28 सुद्धा केला 27D, याला नंबर आपण देऊ 2. आता पहा एक नंबरचं इक्वेशन पाहिलं तिथे काय A अधिक 27D, इथं पण आहे A अधिक 27D, म्हणजे 1 आणि 2 वरून तुमच्या लक्षात येईल त्यांच्या राईट हँड साइड कशा आहेत, इक्वल आहेत. जर त्यांच्या राईट हँड साइड इक्वल असतील तर लेफ्ट हँड साइड इक्वल असायलाच पाहिजे, म्हणजे आपल्याला म्हणता येईल T21 इज इक्वल टू 60. दिस इज आवर आन्सर. आपण लिहू फ्रॉम 1 and 2. लक्षात आलंय काय, 1 आणि 2 वरून त्यांच्या राईट हँड साइड कशा आहेत, इक्वल आहे, म्हणजे त्यांच्या लेफ्ट पण इक्वल असणार आहे. T21 इज इक्वल टू 60. आपल्याला डायरेक्ट आन्सर लिहिता येईल T28 इज इक्वल टू 60. दिस इज आवर रिक्वायर्ड आन्सर. ओके. पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. In an AP, sum of 3 consecutive terms is 27 and their product is 504. Find the terms. आपल्याला सांगितले बा 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म आहेत एका अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये, तर त्या 3 टर्मची बेरीज जी आहे ती 27 आहे आणि त्यांचा प्रॉडक्ट म्हणजे त्यांचा गुणाकार किती 504 आहे. तर त्या टर्म कोणत्या, अशा प्रकारचा आपल्याला क्वेश्चन दिले आहे. तर जर आपल्याला 3 टर्म विषयी क्वेश्चन असला तर त्या 3 टर्म आपल्याला मानायच्या, जसं की बुक मध्ये दिले. अजून दॅट 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आर A मायनस D, A आणि A प्लस J, अशा प्रकारच्या 3 मानायचे. आपण लिहू तसं, लेट 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स 3 टर्म्स आर A मायनस D, त्याच्यानंतर A आणि A प्लस D, या 3 त्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म आहेत असं आपण मानायला हरकत नाही. ठीक आहे. तर मग सुरुवातीला आपल्याला काय, फर्स्ट कंडिशन काय, सम ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज 27. आपल्याला म्हणता येईल सम इज 27, बेरीज त्यांची किती आहे 27 आहे, म्हणजे आपण काय करू, A मायनस D प्लस A प्लस A प्लस D. बरोबर ना. A मायनस D ही म्हणजे पहिली टर्म, दुसरी टर्म आणि तिसरी टर्म, या तिन्हीची बेरीज किती असायला पाहिजे, 27 असायला पाहिजे. आपण 27 लिहू. इथं पहा बेरीज करताना A आणि A किती वेळा, 3 वेळा, म्हणजे आपण काय म्हणता येईल 3A. त्यानंतर हा प्लस D आणि मायनस D काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे, इज इक्वल टू 27 राहिलं, म्हणजे आपल्याला म्हणता येईल A इज इक्वल टू 27 डिवाइडेड बाय 3. हा आपण 3 ने काय केलं, डिवाइड केले. Therefore A is equal to 3 9 27. आपल्याला A ची व्हॅल्यू आलेली आहे. बरोबर आहे. आता A ची व्हॅल्यू आली ना आपल्याला, मग आपल्याला पुढे काय करता येईल, आपल्याला D ची व्हॅल्यू काढायची. तर D ची व्हॅल्यू कशी काढायची, त्यासाठी आपल्याला सेकंड कंडिशन दिली. पहा, देअर प्रॉडक्ट इज 504. आपण लिहू या ठिकाणी, देअर प्रॉडक्ट इज 504, म्हणजे त्यांचा गुणाकार 504 आलेला आहे किंवा त्यांनी दिलेला आहे आपल्याला. तर आपण काय करू, मग त्यांचा गुणाकार लिहू, A मायनस D इंटू A प्लस D इज इक्वल टू 504. काय केले समजले, तिन्हींचा गुणाकार, पहिली टर्म, सेकंड टर्म आणि थर्ड टर्म, जे कॉन्झिक्युटिव्ह टर्म आहेत, तर त्यांचा गुणाकार 504. याच्यामध्ये आपल्याला A ची व्हॅल्यू माहित झालेली आहे, आपण त्याच्यामध्ये पुट करू, म्हणजे काय होईल, A ची व्हॅल्यू आली 9 मायनस D इंटू 9 प्लस D इज इक्वल टू 504. आता आपल्याला एक काम करायचं, या ठिकाणी हा जो 9 आहे त्याने मल्टिप्लाय केला, तिकडे आपण डिवाइड करू, म्हणजे इकडे काय राहणार आहे पहा, 9 मायनस D इंटू 9 प्लस D, एवढे दोनच राहील. आणि पुढे हा जो आहे 9 तिकडे डिवाइड लिहू आपण, म्हणजे 504 डिवाइडेड बाय 9. आता पुढे पहा, 9 मायनस D आणि 9 प्लस D, या ठिकाणी A मायनस B A प्लस B चा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. काय फॉर्म्युला आपल्याकडे, A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर. त्याचं एक्सप्रेशन पहिल्यामध्ये वजाबाकी, दुसऱ्यामध्ये बेरीज असं असेल, किंवा बेरीज वजाबाकी असेल तर काय करायचं, पहिल्याचा वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग, म्हणजे आपल्याला म्हणता येईल 9 चा स्क्वेअर मायनस D चा स्क्वेअर इज इक्वल टू 9 ने आपण 504 ला भाग देऊ, किती भाग जाईल बा, 9 5 45, खाली किती उरले, 5 उरले, 54 झाले, 9 सक 54, म्हणजे आपला आन्सर किती आलेला आहे, आपला आन्सर आले 56. कशा पद्धतीने आपण काय केले, 9 5 45 9 सक 54. त्याच्यानंतर पहा पुढे काय करतील, आपल्याला 9 चा वर्ग 81 वजा D स्क्वेअर इज इक्वल टू 56. नंतर इकडचा आता या ठिकाणी मायनस D स्क्वेअर जसं तसं लिहू आपण, इकडचे 81 तिकडे नेले का ना वजा होणार आहे, म्हणजे मायनस D स्क्वेअर इज इक्वल टू 56 मायनस 81. ओके. का होईल, मायनस D स्क्वेअर इज इक्वल टू, यांची वजाबाकी करा, 81 म्हणून 56 वजा करावं लागेल आपल्याला. 11 2 6 गेले 5, हातचाला 1, 8 2 6 गेले
2 म्हणजे 25, परंतु पाड्या संख्येचे चिन्ह वजा. डी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर इक्वल टू मायनस 25 येते ना, मग आपल्याला म्हणता येईल डी स्क्वेअर इज इक्वल टू 25. दोन्ही साईडचे आपण मायनस मायनस कॅन्सल केले म्हणजे साहजिकच आपल्याला म्हणता येईल डी इज इक्वल टू किती 5. डिफरन्स किती आलेला आहे 5 आला आहे. याच्यावरून आपल्याला काढता येईल आता ए ची व्हॅल्यू माहिती आहे आणि डी ची पण व्हॅल्यू माहिती आहे, मग त्या टर्म काय असतील म्हणून आपल्याला म्हणता येईल देअरफॉर 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आर काय. पहिली मध्ये काय ए मायनस डी, आपण लिहू ए मायनस डी म्हणजेच आपल्याला म्हणता येईल ए ची व्हॅल्यू किती आहे 9 मायनस 5. 9 मायनस 5 म्हणजे किती येणार ते 4 येईल. त्याच्यानंतर दुसरी टर्म काय ए म्हणजे कोणती, ए ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे किती 9, आपण लिहू 9. पुढे काय करायचं ए प्लस डी म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला 9 प्लस 5 किती येणार आहे 9 5 14. म्हणजे त्या 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म काय आलेल्या आहेत 4 9 14 अशा पद्धतीने आपला आन्सर आलेला आहे. ओके. त्यानंतर पहा पुढील क्वेश्चन आहे फाइंड 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इन एन एपी हुज सम इज 12 अँड सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14. आपल्याला 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म फाइंड आउट करायचे. पहा याच्या आधीच्या प्रश्नामध्ये पहा आपले थोडंसं एक गोष्ट राहून गेली ती म्हणजे काय आपल्या डी स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली होती 25 आली होती. म्हणजे डी इज इक्वल टू आपल्याला काय घ्यायला पाहिजे प्लस और मायनस 5 घ्यायला पाहिजे. आपण फक्त प्लस 5 घेतल्यामुळे आपल्याला 3च व्हॅल्यू आल्या जे की 4 9 आणि 14 अशा पद्धतीने. जर आपण मायनस 5 घेतले तर आपल्याला येतील 14 9 आणि 4 या पद्धतीने. तर त्या व्हॅल्यू तुम्हाला काढायच्या. ठीक आहे, एकदा प्लस घेऊन बघा आणि एकदा मायनस घेऊन बघा तुम्हाला हे येऊन जाणार. तर पहा याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय की फाइंड 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इन एन एपी हुज सम इज 12 अँड सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14. म्हणजे काय आपल्याला 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म काढायचे. मगाशी आपल्याला 3 विचारले होते बरोबर ना. आता 4 जर असतील ना तर आपण काय घेणार आपण घेणार ए मायनस डी ए प्लस डी आणि ए प्लस 2 डी घेणार आहोत. ओके, आपण लिहू लेट 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आर ए मायनस डी ए प्लस डी अँड ए प्लस 2d. 4 जर म्हटलं तर आपण घेणार ए मायनस डी ए प्लस डी आणि ए प्लस 2d. जर आपल्याला 3च विचारलं तर आपण फक्त घेणार ए मायनस डी ए आणि ए प्लस डी. बरोबर ना. ओके, ह्या 4 टर्म. आता आपल्याला सांगितले त्यांची सर्वांची जी बेरीज येते किती येते 12 येते. मग आपण लिहू सम इज किंवा देअर सम इज किती 12. मग आपण त्यांची बेरीज करू. काय होईल ए मायनस डी प्लस ए प्लस डी आणि प्लस ए प्लस 2d इज इक्वल टू 12. बरोबर. पहिली टर्म सेकंड टर्म थर्ड टर्म आणि फोर्थ टर्म या सर्वांची बेरीज 12 आहे. आपण याच्यामध्ये अगोदर ए काउंट करून घेऊ. पहा 1 2 3 4 4 वेळा गेलाय. मग आपण लिहू 4a. बरोबर. त्यानंतर डी चा जर विचार केला तर किती पहा हा प्लस डी आणि मायनस डी आपण जर कॅन्सल केला तर हा फक्त 2d शिल्लक राहतोय. 4a प्लस 2d इज इक्वल टू 12. म्हणजेच आपल्याला दोन्ही साईडला किती मागता येईल दोन्ही सगळीकडे मागता येईल. मग आपण दोन्ही जर डिवाइड केलं काय होईल पहा 2a प्लस डी इज इक्वल टू 6. 4 ला 2 ने भागलं 2 राहिलं, 2 ला 2 ने भागलं 1 राहिलं, 12 ला भागलं 6 आलं. त्याला आपण इक्वेशन 1 म्हणू. ही झाली फर्स्ट कंडिशन. आता सेकंड कंडिशन याच्यामध्ये आपल्याला काय दिली सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14. तिसऱ्या आणि चौथ्या टर्मची ऍडिशन किती आहे 14 आहे. मग आपण लिहू सम ऑफ किंवा आपल्याला म्हणता येईल थर्ड अँड फोर्थ टर्म. आपण लिहू पहा नाव सेकंड कंडिशन T3 प्लस T4. बरोबर ना. थर्ड टर्म आणि फोर्थ टर्म यांची ऍडिशन किती आहे 14 आहे. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल या ठिकाणी थर्ड टर्म काय आपली थर्ड टर्म इज ए प्लस डी आणि फोर्थ टर्म इज ए प्लस 2d. बरोबर. त्या दोघांची ऍडिशन आपल्याला लिहायची म्हणजे ए प्लस डी प्लस ए प्लस 2d इज इक्वल टू 14. राईट. थर्ड आणि फोर्थ टर्मची ऍडिशन 14 लिहिली आपण. आता याच्यामध्ये पण ए प्लस ए 2a आणि डी प्लस 2d किती होणार आहे 3d होणार आहे इज इक्वल टू 14. लक्षात आले 2d आणि d 3d म्हणजे 2a प्लस 3d इज इक्वल टू 14. हे आपल्याला दुसरे इक्वेशन भेटलेले आहे. आता आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो हे जर दोन्ही इक्वेशन आपण सॉल्व्ह केले ना तर आपल्याला ए आणि डी ची व्हॅल्यू भेटणार आहे आणि ए आणि डी ची व्हॅल्यू फक्त याच्यामध्ये पुट करायच्या म्हणजे आपल्याला आन्सर येणार आहे. ओके. आता पुढे काय करू आपण इक्वेशन 1 आणि 2 चं काय करावं लागेल म्हणजे आपल्याला आन्सर ही पहा. इथं जर पाहिलं तर डी चा सहगुणक सारखा नाही. इथं 3 इथं 1 आहे सारखं नाही. परंतु इथं 2a इथं पण 2a. आपण जर दोघांची वजाबाकी केली तर नक्कीच काय होणार आहे 2a कॅन्सल होऊन जाणार आहे. मग आपण काय करू 2 - 1 करा किंवा 1 - 2 करा. 2 - 1 केल्यानं आपल्याला सोपं जाईल. आपण लिहू बाय इक्वेशन 2 - 1.
2 मधून 1 वजा करू म्हणजे काय येईल पहा, किंवा तुम्ही म्हणू शकता सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2, तसं लिहिलं तरी चालेल. इक्वेशन 2 आपण लिहून घेतोय 2a प्लस 3d इज इक्वल टू 14 आणि इक्वेशन 1 आहे 2a प्लस d इज इक्वल टू 6. यांची वजाबाकी करताना आपण काय करतो, चिन्ह बदलतो. 2a टू a काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. 3d मधून 1d गेला, ओनली 2d. 14 मधून 6 गेले राहिले 8, म्हणजे आपल्याला म्हणता येईल d इज इक्वल टू 8/4 अँड d इज इक्वल टू 8/2 आहे. 2 ने इकडे मल्टिप्लाय केलं तिकडे आपण डिवाइड करू म्हणजे बेचोक 8. d ची व्हॅल्यू किती आली आपल्याला, 4 आलेली आहे. आता d ची व्हॅल्यू आली, त्याच्यावरून आपल्याला a ची व्हॅल्यू सहज भेटेल. काय करू, d ची व्हॅल्यू कोणत्या तरी एका इक्वेशनवर पुट करू, 1 मध्ये किंवा 2 मध्ये. तर आपण 1 मध्ये पुट करू. आपण लिहू पुट d इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये ठेवल्यानंतर काय होईल पहा, 2a प्लस d ची व्हॅल्यू किती आहे 4 इज इक्वल टू पुढे 6 आहे. बरोबर आहे. आपण फक्त d च्या जागी काय केले, 4 पुट केले. इकडचा 4 तिकडे घ्या. 2a इज इक्वल टू 6 मायनस 4 म्हणजे 2a इज इक्वल टू किती असणार आहे 2. याच्यावरून तुम्हाला काय म्हणता येईल, a इज इक्वल टू 2/2 मीन्स a इज इक्वल टू 1. याची व्हॅल्यू किती आली, 1 आली. कारण 7 आणि 4 गेले 2, 2 ला 2 ने भागले, आन्सर इज 1. अशा पद्धतीने आपल्याला a ची पण व्हॅल्यू माहिती आहे आणि d ची पण व्हॅल्यू माहिती आहे. आता आपण त्या टर्म लिहून घेऊ. Therefore 4 consecutive terms are, काय देईल पहा, त्याच्यामध्ये पहिली टर्म आपल्याला लिहिता येईल a मायनस d म्हणजे आपण लिहू a ची व्हॅल्यू किती आहे 1 मायनस d ची व्हॅल्यू आहे 4. 1 मायनस 4 किती येईल त्याच्या आन्सर -3. मोठ्या दोन संख्या वजा करा, मोठ्या संख्येचे चिन्ह टाका. त्याच्यानंतर सेकंड टर्म किती a इज इक्वल टू a म्हणजे किती आहे 1. सेकंड टर्म आपली 1 आली. त्याच्यानंतर थर्ड टर्म पहा किती येणार आहे a प्लस d म्हणजे आपल्याला म्हणता येईल 1 प्लस 4 आन्सर इज 5. अँड लास्ट टर्म दॅट इज a प्लस 2d इज इक्वल टू 1 प्लस 2 इंटू d ची व्हॅल्यू किती आपली, d इज इक्वल टू 4 म्हणजे 4. आपला आन्सर किती पहा, 1 अधिक 4 दुने 8 म्हणजे किती 9 म्हणजे -3 1 5 9. अशा प्रकारचे आपल्या टर्म आल्या. फायनल आन्सर आपल्याला -3 1 5 9. समजतंय, -3 1 5 9 अशा पद्धतीने आपला आन्सर आलेला आहे. ओके, पहा लास्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे 9 नंबरचा. इफ द 9th टर्म ऑफ एन एपी इज 0 देन शो दॅट द 29th टर्म इज ट्वाइस द 19th टर्म. या ठिकाणी पहा खूप सिंपल क्वेश्चन आहे, तुम्हाला सहज लक्षात येऊन जाईल की या ठिकाणी ही जी एपी आहे त्याच्यामधलं 9वी जी टर्म आहे, तर 9वं पद जे आहे ते किती 0 आहे. तर आपल्याला शो करायचं की 29वं जे पद आहे ते 19व्या पदाच्या दुप्पट आहे. या टाईपचा क्वेश्चन आपल्याला. तर आपल्याला शो काय करायचं पहा, 29 टर्म इज ट्वाइस द 19 टर्म. म्हणजे आपण या ठिकाणी शो करायचे ते T29. आपल्याला म्हणतात T29 इज इक्वल टू 2 टाइम्स T19 म्हणजे 29वं जे पद आहे ते 19व्या पदाच्या दुप्पट आहे. या टाईपचा आपल्याला क्वेश्चन आहे. बरोबर, 29 टर्म इज ट्वाइस द 19 टर्म. आता आपल्याला दिलेलं काय पहा, दिलेलं आपल्याला की 19 टर्म ऑफ एन एपी 0 म्हणजे 9वं जे पद आहे ते किती 0 आहे. म्हणजे आपल्याला म्हणता येईल गिवन T9 इज इक्वल टू किती 0 हे आपल्याला दिलेलं आहे. तर आपण T9 साठी फॉर्म्युला अप्लाय करू. कोणता, Tn चा फॉर्म्युला. आपला Tn चा काय फॉर्म्युला आहे, Tn इज इक्वल टू काय असतो a प्लस n मायनस 1 इंटू d. याच्यामध्ये जर आपण T9 चा फॉर्म्युला अप्लाय केला तर काय होईल पहा, T9 म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला a प्लस n मायनस 1. आता n म्हणजे काय इथं 9 मायनस 1 इंटू d इज इक्वल टू 0. T9 म्हणजे काय a प्लस 9 मायनस 1 इंटू d. बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला पुढे म्हणता येईल a प्लस 9 तून 1 गेला 8d इज इक्वल टू 0. आता इकडचे 8d आपण फक्त इकडे वजा करू म्हणजे a इज इक्वल टू काय होणार आहे -8d. आपल्याला याच्यावरून कोणाची a ची व्हॅल्यू भेटली d च्या स्वरूपामध्ये. ओके, आता आपल्याला पुढे काय करता येईल, आपण एक एक काम करू. एक T29 एकदा फॉर्म्युला अप्लाय करू, एकदा T19 चा फॉर्म्युला अप्लाय करू. तर T29 काय होते पहा, आपण लिहू T29 इज इक्वल टू T29 साठी हा फॉर्म्युला. त्याच्यामध्ये आपल्याला काय होणार a प्लस n मीन्स 29 हा 29 -1 आणि शेवटी d. समजतंय. आपण फक्त काय करतोय T9 साठी पण हाच फॉर्म्युला अप्लाय केला. आता T29 साठी पण तोच फॉर्म्युला अप्लाय करतोय. बरोबर ना, फक्त यांच्या जागी आपण 29 लिहिले इथं. आणि दुसरी गोष्ट पहा, a च्या जागेवरती आपल्याला काय लिहिता येईल आता -8d असं लिहिता येईल. म्हणजे आपल्याला म्हणता येईल T29 इज इक्वल टू -8d आणि हा पुढे काय प्लस याचं किती आन्सर आहे 29 मायनस 1 28d. पहा वजा 8d अधिक 28d किती येणार आहे 28 मधून 8 गेले 20d. मोठ्या संख्येची ना प्लस
म्हणजे T29 किती आला आपला, T29 आला आहे 20D, त्याला आपण नंबर 1 देऊन ठेवू. ओके. आता सेम याच पद्धतीने आपल्याला पुढे काय करायचंय, जसं आपण T29 काढलं ना तसं आपण T19 काढून घेऊ. आता T19 साठी पण सेम फॉर्म्युला, काय हाच फॉर्म्युला, म्हणजे आपण यांच्या जागेवर फक्त 19 ठेवणार आहोत. म्हणजे A प्लस 19 मायनस 1 इंटू डी, बरोबर आहे. आता पुढे काय करू आपण, E ची व्हॅल्यू परत कोणती ठेवायची, -8D, कारण E इक्वल टू काय आले, -8D आलेले आहे. मग आपण लिहू T19 इज इक्वल टू -8D प्लस 19 मधून एक गेला 18D. ओके. आता पहा इथं परत 18D मधून 8D गेले, किती राहिले 10D. म्हणजे T19 किती आले आपलं, T19 आले 10D, त्याला आपण नंबर 2 देऊ. आता रे 1 आणि 2 वरून तुमच्या काय लक्षात आहे पहा, T29 पाहिलं तर 20D आहे आणि T19 किती 10D आहे. साहजिकच 10D च्या हा दुप्पट आहे 20D, बरोबर ना. किंवा तुम्ही पुढे लिहू शकता 12 फ्रॉम 1 and 2, आपण डायरेक्ट लिहू. इथं T29 T29 किती आहे 20D आणि इथं 10D आहे, म्हणजे हा जो आहे तो त्याच्या दुप्पट आहे. म्हणजे आपल्याला म्हणतात therefore T29 इज इक्वल टू 2 टाइम्स T19, जे की आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. म्हणजे आपण लिहू शकतो the 29th term is twice the 19th term. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं हा क्वेश्चन. खूप सिंपल क्वेश्चन आहे आणि खूप सिंपल पद्धतीने आपण फक्त काय केले, हा TN चा फॉर्म्युला आपल्याला प्रत्येकासाठी आपल्याला आन्सर येऊन गेलेला आहे. तर पहा मित्रांनो, आपण प्रॅक्टिस सेट 3.3 जो आहे अरिथमेटिक प्रोग्रेशनची ती पूर्ण कव्हर केलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, त्याचबरोबर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तसेच आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.